तर मंडळी, पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नसते, नाही का? पण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात किती सुंदर बनवते हे गरजेचं आहे. तो सुंदर आयुष्य बनवणारे म्हणजे माझे आहो. त्यांना कळताच ते बाहेर गेले होते की माझ्या छातीत दुखत आहे, मला बरं नाही वाटत आहे. आणि बाहेरून आले आणि लगेच मला हॉस्पिटलला घेऊन निघाले. तर आम्ही निघालो हॉस्पिटलला, नागपूरला जायला. मी कामठीला राहते, तर मला हॉस्पिटलला नागपूरलाच जावं लागते. आणि मग मी गेली एलआयसीला नागपूरमध्ये. आम्ही पोचलोच दवाखान्यात, माझे आहो आणि मी, आम्ही दोघंच गेलो होतो. आणि मग दवाखान्यात पोचलाच मी हॉस्पिटलला माझा नंबर लावला होता. आधीच मी तिथे अपॉइंटमेंट घेतलेली होती. गेल्यावर डॉक्टरच्या थोडंसं बसलो आहे, विजिट घेतली आणि मग आम्ही वेटिंग रूममध्ये जाऊन बसलो आहे. थोड्या वेळ तिथे गेल्यावर पोचल्यावर डॉक्टरांचा वेट करावा लागला आणि मग नंतर आमचा नंबरही लागला. तर तिथे वेटिंग रूममध्ये थोडीशी जास्तच गर्दी असते, कारण की हॉस्पिटल थोडासा मोठा आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पेशंट पण खूप असतात. तर ते मला बोलत होते थोड्या वेळ तुम्ही थांबा आणि मग नंतर डॉक्टर आले की आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे पाठवतो. तर आम्ही त्यांची वाट बघत होतो आणि वाट बघल्यानंतर मग थोड्या वेळानेच लगेचच डॉक्टर आले होते. तर मग डॉक्टरांची आम्ही अपॉइंटमेंट घेतली, बोललो, त्यांना सांगितलं मला चेस्ट पेन होते. त्यांनी मला औषध वगैरे दिले, थोडं इन्फेक्शन आहे म्हणून सांगितलं. मग आम्ही औषध घेतल्याने निघालो घरी जायला. घरी जातपर्यंत मला सायंकाळच झाली आणि बघा सायंकाळी हा व्ह्यू किती छान दिसतोय बाहेरचा. असं माझी आहो आणि मी, आम्ही दोघेही गेलो होतो आणि मग निघालोत घरी. चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बाय.